पुण्यस्मरणाचं कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेलं आहे। आणि हे बघा, वारकरी जे जीवन आहे, ही संत परंपरेचा कोणाचाही गाथा उघडला भरत महाराज तर प्रत्येक संतांना एकच सांगितलंय, आमदार व्हा म्हटले नाही, माऊली खासदार व्हा म्हटले नाही, मंत्री व्हा म्हटले नाही, मग काय व्हा म्हटले? होय होय वारकरी। आणि काय म्हणले पुढं? पाहे पाहे रे पंढरी, वारकरी व्हा म्हटले, वारकरी। का बरं, काय आहे या वारकरी जीवनामध्ये? तर वारकरी हे जे जीवन आहे हे सगळ्यांच्या पलीकडचं जीवन आहे, त्याचं नाव वारकरी जीवन आहे। याला अनहत म्हणायचं, याला अनहत, अनहत ध्वनीना तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत असतो, याचं नाव वारकरी आहे। विठाला या वारकऱ्याच्या जीवनामध्ये आता महाराजांनी या पावंगाला सुरुवात केली, होय होय वारकरी। बारीक आहे का बरं तुम्ही? इथं दुरुक्ती तू आता होय होय हा शब्द दोनदा वापरला माऊली, होय होय हा दोनदा वापरला आणि पाहे पाहे हा सुद्धा दोनदा वापरला। मग होय होय दोनदा का वापरला आणि पाहे पाहे दोनदा का वापरला, याचं थोडंसं जरा चिंतन केलं तर आपल्याला पाहायला मिळेल। बघा तुम्ही बारीक आहे का? होय होय माझ्या बुद्धिमत्तेनं सांगतो, पहिलं होय जे वापरलंय ते बाह्य लक्षणानं घ्यायचं आणि दुसरं होय जे वापरलंय ते आंतरलक्षणानं घ्यायचं। म्हणजे बाह्य लक्षणानं एक वारकरी पाहिला जातो आणि आंतरलक्षणानं एक वारकरी पाहिला जातो, हा असा त्या होय होयचा अर्थ घ्यायचा। बघा हे तिसरंच लक्षण आहे। हा म्हणजे बाह्य लक्षण वारकऱ्याचा विचार केला तर वारकऱ्याचं बाह्य लक्षण काय आहे ओंकार गुरुजी? वारकऱ्याचं बाह्य लक्षण तुळशी माळा गाळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गाळा गोपी चंदन, तुळशी माळा गाळा गोपी चंदन टिळा, 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 गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गाळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गाळा गोपी चंदन टिळा, हृदयी कणबला वैष्णवाचा, हृदयी कणबला वैष्णवाचा, हृदयी कणबला वैष्णवाचा, 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 गळ्यामध्ये तुळशीची माळा असावी, कपाळाला गंध असावा, बुक्का आपल्याला असावा, बुक्का लावलेला असावा, हे वारकऱ्याचं बाह्य लक्षण आहे। आणि वारकऱ्याचं आंतरलक्षण जे आहे हे आंतरलक्षण आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हृदयी कळवळा वैष्णवाचा। त्याच्यात उत्तरार्धामध्ये सांगितलं प्रत्येकाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतंय, हे वारकऱ्याचं आंतरलक्षण सांगितलं। आणि पुढे दोन शब्द वापरले म्हणले पाहे पाहे। मग पाहे पाहे म्हणजे पाहे पाहे रे पंढरी, यानं काय पाहावं म्हणले? पंढरी। मग आता ही पंढरी कुठे आहे माऊली? तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात आहे। पंढरपूर कुठं आहे? पंढरपूर हे वैकुंठात नाही, पंढरपूर हे इंद्रलोकात चंद्रलोकात नाही, तर पंढरपुराचा पत्ता सांगितला, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, नाव पंढरपूर, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, बाईला 16,000 रे। हे मृत्यू लोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये नाही। बाईला 16,000 ते वेगळं प्रमाण आहे। विठाला विठाला विठाला, बाईला 16,000 जंबुया द्वीपा माझी,
एक पंढरपूर गाव गा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा चला जाऊ तयार हे विपरीत आरोप वाढलं काहीतरी वेगळं भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर रे ते पंढरपूर हे पंढरपूर नाही हे पहा आणि मग दुसऱ्या पहानं एका पहानं पंढरपूर पहा म्हणजे हे बाह्य लक्षणानं याला स्वरूप लक्षणानं पाहायचं म्हणायचं आणि दुसऱ्या पहानं तटस्थ लक्षणानं विठाला म्हणजे याला होय होय वारकरी असं जे जीवन आहे त्याचं नाव वारकरी जीवन आहे आणि असं हे वारकरी परिवार आणि याच परिवाराचे माधवराव खऱ्या अर्थानं आपल्यातून 1 वर्ष झालं निघून गेले आणि यांच्या संबंधामध्ये हे वर्ष श्राद्ध करावं लागतं का असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे करावाच लागतं नाही केलं तर काय होत आहे म्हणजे जर नाही केलं तर ते गेलेले जे पितर आहे ते राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतात त्याची करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला गळेची ना गर्भ राहेची का वांज मला लेकर जन्माला आले नसते तर बरं झालं असतं असं ते गेलेले म्हणतात पण कधी ते राहिलेली मंडळी जर ते पुण्यकर्म करण्याकरता ते कर्मकांड करण्याकरता जर शिल्लक त्यांची प्रवृत्ती जर राहत नसेल तर याच्या करताय आणि का करू नये बरं त्यांनी आपल्या जीवनाकरता काय काय करू नये लोक म्हणतात रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ केले मला सांगा एवढा प्रयत्न करून पराकाष्ठा करून त्यांना आपल्याला जे मिळून ठेवलेलं आहे मग त्या लोकांच्या ऋणातून उतराई व्हायला पाहिजे का नाही हा महाराजांचं प्रमाण आहे ना जेने दिले त्यासी द्यावे पिंडदान
ज्यांना आपल्या करता करून ठेवलं त्यांचं पिंडदान करावं, आणि नाही केलं तर आता सांगितलं तुम्हाला काही काही लोक तर असे असतात, कशाला करायचं, काय करायचे भानगड, मोकार घ्यायला करायचा खर्च. हा पण एक सांगू तुम्हाला, एक जण म्हणला, एक जणाची बायको म्हणली, महाराज, नवऱ्याला म्हणली, महाराज पितृपक्ष आलाय, असं वाटतंय आपण पिंडदान करावं, आणि यावर्षी आहिव नवमी जी असते ना, त्या आहिव नवमीला काय घालू म्हटले आपण, एक सुवासिन जीव घालू, आणि पितृपाठामध्ये काय करू, पित्र घालू म्हटलं. तो म्हटलं कायला करायचं, म्हटलं ते पित्र ते कशाला भानगडी, अगं तूच सुवासिन मी पितर म्हणून. तुमच्या लक्षात येते ना, बाईला सुवासिन आई, आपण पितराचं खाई, आपण पितराचं खाई, आपण पितराचं खाई. बाईला सुवासिन आई, आपण पितराचं खाई, पितराचं खाई, आपण बाईला सुवासिन आई आणि आपण पितराच्या ठाई, आपणच पितर आहेत म्हणले, कायला पित्र घालायचंय. हा जर अशी जर लेकरं जर जन्माला आली तर मला वाटतं ते गेलेला जीवात्मा राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतो, मग आपल्याकडे त्याला म्हणतात दोष लागला, म्हणले कोणता, त्याला पितृदोष म्हणतात. हा पण असे मुलं जर जन्माला आली, कशी या माधवरावांच्या मुलासारखी जर मुलं जन्माला आली तर त्या घरामध्ये आनंद निर्माण होत असतो. आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुळा किंवा सर्व काळ, असा एक पाठ, दोन पाठाने आपल्याला त्याला पाहायला व्हावेत आहे का नाही. म्हणजे असे जर लेकर जर जन्माला आले, राहिलेल्या लोकांचं पुण्यकर्म करण्याकरता, त्याला सुद्धा असे लेकर जन्माला येण्याकरता सुद्धा काय असावं लागतं, कुळ पवित्र असावं लागतं. मग ज्ञानदेव म्हणे, नाम जपा परंपरा त्याचे कुळ, ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे. हे परंपरेनं आलेला जो परमार्थ आहे तो काय आगळा वेगळा असतो. या घरातला परंपरेनंच आलेला परमार्थ आहे. आजोबाई परमार्थ करत होते, त्यांचे वडीलही वारी करतायत,
आणि तोच वारसा आमच्या प्रवीण महाराजांच्या हातामध्ये आता ते माझ्या वडिलाची मिराशिगा देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधा वया, या असा जो परमार्थ आलेला या वारकरी परंपरेनं खऱ्या अर्थाने या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि याच आशयानं आजचा जो अभंग आहे, याच आशयाचा अभंग आहे. आज या अभंगाला सुरुवात करत असताना महाराजांनी निर्वैरता या शब्दानं सुरुवात केली. निर्वैरता, निर्वैरता, निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय? वैरी. तुकोबारायचं म्हणलंय वैरी म्हणजे काय? वैरी म्हणजे दुश्मन. वैरी म्हणजे दुश्मन, आपल्यावर चाल करून येणारा, त्याचं नाव दुश्मन. वैरी आणि निर्वैरी हे जे दोन शब्द आहेत, आज तुकोबारायचं म्हणणं आहे आपलं जीवन असं असावं की या जीवनामध्ये आझाद शत्रू आपलं जीवन असावं. कुणासोबतच आपलं काय नसावं, वैरत्व नसावं. कारण वैरत्वानं आतापर्यंत ना कुणाचं चांगलं झालंय ना इथून पुढं कुणाचं चांगलं होणार आहे. कारण निर्वैर वाद हा माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात डेंजर जर प्रकार कोणता असेल तर तो वाद आहे. वाद माणसाच्या जीवनामध्ये नसूच नाही, घालूच नाही. आमच्या भरत अण्णाला बरेच माऊली म्हणतात, आमच्या माऊली म्हणत असतात तू लयच गायीसारखा आहे. माणसाचं जीवन गायीसारखंच असावं. कसं? हा, आजार किती जरी शत्रू जरी समोरून आला ना, थोडस 2 पावलं काय करायचं, पाठीमागे यायचं. जर 2 पावलं पाठीमागे आलात ना तर 2 पावलं पाठीमागे येणं हे लक्षण 100 पावलं पुढे जाण्याचं लक्षात आलं तर बघा तुम्ही, आहे का नाही? म्हणजे 2 पावलं पाठीमागे येणं कधी चांगले. जर तुम्ही जर अशी कॉलरच टाईट करता, आमची माऊली सांगत असते ना ते गुड्या लुटूस तर काय म्हणत, हा ते तसं जर करत असेल तुम्हाला वाटतंय त्या माणसाचं जीवन रसा तळाला गेल्याशिवाय राहत नाही. पण मानवी जीवन जे आहे वादात्मक जर जीवन असेल तर त्याच्या जीवनात त्रास आहे. आणि वादाच्या पलीकडचं जे जीवन आहे तेच वारकरी जीवन आहे. विठाला वादाच्या जर मुळाला गेले, तुम्ही जरा बारीक आहे का, या वादाच्या मुळाला जर आपण शोध करत 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 जर माऊली गेलो तर या वादाच्या मुळाला माऊली 2च कारण सापडतात. किती कारण? फक्त 2च कारण आहेत. या 2 कारणावरूनच भरताना वाद होते माणसाचा. मग काय कारण आहेत ते 2? एक आहे स्त्री आणि दुसरी कणक. विठाला विठाला. कणक म्हणजे काय? तर कणक म्हणजे सोनं, पैसा. आणि स्त्री म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, स्त्री म्हणजे स्त्रीच आहे. भांडण जर कुठून उफाळून येत असेल तर एकतर त्याला बाई कारण असती, नाहीतर मग माऊली पैसा कारण असतो. जिथं चांगलं भांडण उफाळून येतंय, जिथं पार एकमेकाचा जीव घेणं इथपर्यंत जिथं भांडण जातंय, तिथं एवढे 2च कारण. काय? पैसा आणि स्त्री. बघा, मग ते पुराणातलं भांडण घ्या, नाहीतर मग तुमच्या घरातलं भांडण घ्या. घरातला तरी वाद कुठून उफाळून येतोय? घरातला दोघा भावाचा जो वाद उफाळून येतोय कुठून येतोय? पैसा आणि स्त्री. लहाना भाऊ म्हणतोय अहो मारू द्या मला त्या भावानं, माझा मोठा भाऊ आहे बापासारखा म्हणतोय मला, त्याला काय मारायचं तर मारू द्या, पण ही काल नाही आली म्हणला. कोण? तुम्ही ऐकताय ना भाऊजाई, हिचा काय बोलायचा संबंध आहे? आणि काय होईल तो होईल म्हणलं, गावात मला नावच ठेवतील लोक. मग एका घराचे किती झाले? 2 घरं. कुणामुळं? फक्त बाईमुळं. हा, जाऊ देऊ तुमच्या घरातलं काय, तुम्ही कुठलाही वाद घ्या, पुराणातला, महाभारतातला वाद, रामायणातला वाद कुठून उफाळून आला? महाभारताच्या वादाची जर सुरुवात कुठून झाली तर ही कुठून बाईपासून सुरुवात झाली. तो दुर्योधन महिसभा पाहण्याकरता गेला भरतांना. आता तिथं जाण्याची काही त्याला लई इच्छा नव्हती, आधीच नाही हाऊस आणि त्यात आला पाऊस असं म्हणल्यासारखं. त्याला काही इच्छा नव्हती पण तो गेला, जाऊनही पण गेला. गेल्याच्या नंतर तो असा माऊली आतमध्ये गेला. काय त्या सभा मंडपचं काम होतं जबरदस्त. आणि आत पाहिल्याबरोबर त्या सभा मंडपचे इंजिनियरच असे होते, जिथं पाणी आहे तिथं फरशी भासायची आणि जिथं फरशी आहे तिथं पाण्यासारखा भास व्हायचा. आणि हा दुर्योधन गेला आणि गेल्याबरोबर त्याला काय दिसलं? पाणी, पण तिथं काय होतं? फरश. आणि मग ते त्याला पाणी दिसल्यावर त्यानं असा धोत्राचा आचक कळते ना, ते डाव्याचा आचा उजव्याचा कोचा असं त्याला म्हणतात, आहे का धोत्राचा. हे आचक त्यानं खोलांना असा पाय उचलून त्यानं टाकला आणि टाकल्याबरोबर तो कशावर पडला? फरशीवर पडला. फरशीवर पडल्या त्यानं इकडे तिकडे बघितलं.
कसं आहे, माणूस मोटरसायकलवरून पडला, त्याला किती लागलं हे स्वतः पाहत नाही, पण मला कोणी पाहिलं का हे अगोदर पाहत आहे. तसं त्यानं इकडं तिकडं पाहिलं दुर्योधनानं, पण त्याला दिसली कोण? द्रौपदी दिसली. द्रौपदी हसली. हसल्यावर माऊली खरं सांगतो, त्यावेळेस त्या दुर्योधनाला काहीच वाटलं नाही ती द्रौपदी हसल्यावर. चुकलं म्हणला आपलंच, वहिनीचं काय बरोबर आहे म्हणला, मला लक्षात नाही आलं म्हणला. त्याला काही वाटलं नाही त्या टायमाला. पण पुढं अजूक तो 50-100 फूट पुढे गेला अण्णा, आणि पुढे गेल्यावर पुढं काय होतं? पाणी. पण तिथे त्याला काय दिसली? फरशी. आता त्याला आचाक्वाचा खावला नाही. आता धाड 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 गेला आणि भाड करून पाण्यामध्ये पडला. आणि जसा पडला तसं द्रौपदी गदगद गदगद हसली. एवढी हसली, नुसती हसून राहिली नाही. बाप आंधळा आणि पोरग आंधळ, आंधळ्याचे पोर आंधळे, एवढा शब्द माऊली लागला. आणि एवढ्याच एका शब्दावरून एवढा तांडव झाला, एवढं पेटलं की मला वाटतं शिवतांडव एवढा झाला आहे का शिवानंद शास्त्रीचा, एवढा तांडव झाला, एवढा तांडव झाला. मला वाटतंय माऊली मौत करायला सुद्धा माणूस नव्हता. घोबडा गिदाडांनी त्यांच्या लाशी खाल्ल्या. इथपर्यंत जी प्रवृत्ती गेली, कुणामुळे झालं हे? फक्त एकच कारण आहे, बाई. हा, रामायण तरी कशामुळे घडलंय? वय आहे रामायण का घडलं? बाईमुळेच घडलं. त्या रावणानं सीतेला जर नसतं नेलं तर कुठाला झाला असता का? नाही झाला असता का? सीतेला न्यायचं काही कारण नव्हतं. आता रामानं सीता नेली, का नेली, कशामुळे नेली, हा तो शास्त्राचा भाग. त्याला काय, त्यानं काय मनानं सीता नेलेली नाही. रावणानं त्या नारदाला विचारलं, म्हणले नारद महाराज तुम्ही संत आहेत, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आता नारद म्हणजे चॅप्टरच माणूस, ते म्हणले तुझ्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा का दोघाचा, तुझ्या कुळाचा करायचा? तो म्हणला कुळाचा करायचा असल्यावर काय करावं लागेल आणि एकट्याचा करायचा असल्यावर काय करावं लागेल? कोण म्हणतंय? तुम्ही जागेत ना? रावण. तो म्हटलं, नारद महाराजांनी सांगितलं, हा बघ म्हणले तुझ्या एकट्याचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता पंचवटीमध्ये जा, रामप्रभू तिथं आलेले, त्यांचं दर्शन घे, त्यांना शरण जा आणि तुझा उद्धार करून घे. आणि तो म्हणला कुळाचा करून घ्यायचा असल्यावर काय करावं लागेल? ते म्हणले कुळाचा जर करून घ्यायचा असेल तर एक काम कर म्हटले. म्हणले काय? म्हणले त्या रामाची बायको पळून घेऊन जाय. कोण म्हणतंय? मी काय? नारद म्हटले मी तिथंच होतो. रावण म्हणलंय बरं दिसायच नाही राव. कोण म्हणतंय? कोणाला म्हणतंय? बायको पळून जाणं बरं बरं दिसायच नाही म्हणले. नारद महाराज म्हणले बरं दिसतंय का वाईट दिसतंय तू तुझं बघ, पण तो आम्हाला विचारलंच माझ्या कुळाचा उद्धार कसा व्हावा याच्याकरता तुला मी मार्ग सांगितलाय. मग तुला न्यायची का नाही न्यायची हे तू तुझं ठरव, मी काय तुला सांगू शकत नाही. आणि मग त्या नारद महाराजांचं ऐकल्यावर त्या रावणानं त्या सीतेला घेऊन गेला आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याचे रांडा मारी त्याचे रांडा फक्त एकच गोष्ट कुठं कुठं चुकलंय? वाद कुठं कुठून भडकला तर बाई बसून भडकला. आपल्या शेतातले वाद कशाहून भडकत आहेत? बांधव. आता मला वाटतं ह्या महिन्यात तर तेच वाद चालू असतात. त्या मला वाटतं शेतकऱ्याचे शेत बाबा एक एक एकर पडत माऊली महाराज, पण बांधापाशी आलं की म्हणतं हिऱ्या हान हिऱ्या. कुठं हाणतो? वरी हान म्हणतं हिऱ्या. का बरं? बोला बोला. हा प्रॉपर्टीचा वाद. आणि मग एवढे वाद विकोपाला जातात हे की शेवटी आयुष्यभर जेलमध्ये सडत पडावं लागतंय माऊली, सडत. हा
एवढा काही काही वाद तर वितंडवाद असतात. हा तरी याला कारण आहे काय, काहीतरी विनाकारण वाद, त्याला वितंडवाद म्हणतात. आणि शास्त्राचाही एक वाद आहे. तुम्ही म्हणाल काही घालायचाच नाही का वाद, वाद घालायचा, पण असा घाला म्हणले करू आवडीने, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, आवडीने वाद, करू आवडीने वाद. हो सुखाचा घालायचा नाही का वाद, वाद घालायचा, पण कसा घालायचा, असा घालायचा. करू हा आणि असा हुमरी तुमरीनं नाही म्हटली, आवडीनं. हा आवडीने वाद. मग कोणता वाद म्हणतात ह्याला, या वादाला शास्त्रवाद म्हणतात. की त्याच्यातून आपल्यातून त्या वादातून काहीतरी उद्धाराचा मार्ग आपल्याला पाहायला मिळत. हा जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, हे त्याच्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला उपदेश ऐकायला मिळेल त्या वादातून. पण आपला जो चाललेला वाद आहे याला वितंडवाद म्हणतात माऊली. वितंडवाद विनाकारण, काही कारण नसताना सुद्धा काय होतंय, तू मला तसंच कमून म्हणलं म्हणूनच खेळ जुळतंय, लगेच पेटलं वातावरण आहे का. हा कालचा एक वाद माझ्या समोर आला माऊली, खरा घडल्याला. एक जणाकडून फोन पेला 500 रुपये चुकून माझ्याकडून भरत अण्णाला गेले. जे मला ओंकार महाराजाला टाकायचे होते ते कुणाला गेले, कुणाला गेले, अण्णाला गेले. आणि अण्णाला गेल्यावर मग मी अण्णाच्या जवळचा कोण आहे म्हणले, मग माऊली महाराज कोटोळे. म्हणलं आता अण्णाला एवढ्या मोठ्या माणसाला कसा आपण फोन करा, म्हणून माऊलीला फोन केला. माऊली माझ्याकडून चुकून अण्णाला 500 रुपये गेले, तेवढं अण्णाला नाही. 5000 म्हणल्यावर जरा लांब होतं ते यावर आहे का नाही. हे किरकोळ गोष्टीचा वाद माझ्या खरंच घडलेलं आहे. काल अजून 24 तास त्याला झाले नाही बरं, गाडीत बसल्यावर सांगा तुम्हाला बरं का. आणि मग ते माऊलीनं भरत अण्णाला म्हणले ते गणेश महाराजाचे पैसे चुकून तुमच्या फोन पेला आले, तेवढे त्यांचे वापस पाठवा. त्याला मी म्हणलो का टाक म्हणून, खरं झालं म्हणे काल. नाही त्याला मी म्हणलो टाक, काय संबंध आहे त्याचा, अजिबात मी टाकणार नाही. मी म्हणलं टाकाय सांगा राव माऊली. कोणाला, माऊलीला. माऊली कदरून गेला, पण ते वादाला उपसलं, पण पैसे टाकायचं नाव घ्याय ना. म्हणजे काय बिघडली त्याची, नियतच बिघडली ना. मला सांगा 2 मिनिटामध्ये नुसतं माऊलीने टाका म्हणणं, हो माऊली आलेत माझ्याकडं, हे लगेच 1 मिनिटात टाकतो. मिटत होतं का, पेटत होतं. एवढं पेटलं, ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकावा लागला. विठ्ठला
दोघी जणी अशा एसटी मध्ये निघाल्या आणि बसमध्ये बसल्यावर एक जण अशी आपल्या पठारवाडीमध्ये बसली आणि पठारवाडीमध्ये बसल्याच्या नंतर पठारवाडीची माऊलीला जी जागा भेटली ती खिडकीच्या शेजारी भेटली. कुठं ऐका बरं तुम्ही, खिडकीच्या शेजारी भेटली आणि मग पुढं कर्जत मध्ये गाडी गेली आणि कर्जत मध्ये गाडी घेतल्यावर कर्जतची बाई तिच्या शेजारी बसली. कुणाच्या? पठारवाडीच्या शेजारी कर्जतची बाई बसली आणि प्रवास सुरू झाला. पुढं राशींच्या जवळ गाडी गेल्यावर ती कर्जतची बाई पठारवाडीच्या बाईला म्हणली, मावशी थोडी खिडकी लावून घ्या. ऐकता ना तुम्ही काय म्हणली? खिडकी लावून घ्या. खिडकी शेजारी बसलेली, मला सर्दी झाली, ताप आली, मी दवाखान्यात चालले, गारवा काही सहन होत नाही, तुम्ही खिडकी लावा. पठारवाडीतली म्हणली, लावीत नसते. लावीत नसते? अहो मावशी माझं दुखत आहे, हो खरं लावून घ्या. तुला कळतंय का म्हणली एकदा लावीत नसते म्हणल्यावर? आणि तिनं लावीत नसतं म्हणलं, हिनं लाव म्हणलं, दोघीच झुकलं. जे झुकलं मग माय म्हणू नका, बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, सगळ्या खानदानाचं सगळं ते उकाळ्या पाकाळ्या त्या दोघी जणी एकमेकीला हात होऊनच काढलं एकमेकीला. आणि एवढी किरकिर किरकिर ती बस झाली, सगळे लोक त्या एसटी मध्ये वैतागून गेले भरत अण्णा. शेवटी 2-4 शहाणे माणसं भरत अण्णासारखे म्हणले, अरे ते कंडक्टरला तरी सांगा, ते वाद मिटवायचं चेअरमन. ते कंडक्टरकडे गेले ते म्हणले, साहेब ते लय डोकं दुखायला लागलं बुवा आमचं, ते मिटवा तरी म्हणले दोघी. कंडक्टर त्या दोघी पशी गेले आणि त्यांना म्हणले, का वाद करताय, सगळ्या परेशान झाले म्हणली एसटी. ती खिडकी शेजारची म्हणायची, साहेब मला एसटी सहन होत नाही, मळमळ होती, मला वांत्या होत्या, मी काय खिडकीचा काच लावीत नाही. आणि ही म्हणायची, साहेब माझं दुखत आहे, मला ताप आली, खिडकी लावायची सांगा बरं का. नाही हा बघा तिथं ते साहेब साहेब त्या दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा. तुम्ही ऐकताय ना पण सगळे, दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा, दोघीकडे बघायचा, खिडकीकडे बघायचा. खिडकीला काचच नव्हतं. तुमच्या लक्षात येते ना, याला म्हणायचं निरर्थक वाद. विठाला आपले जे वाद आहेत हे असेच वाद आहेत, त्याला विनाकारण त्याला शेंडाही नाही आणि त्याला घोडही नाही. आणि ही संत परंपरा म्हणते या वादातून आतापर्यंत कुणाचंच काही चांगलं झालेलं नाही, म्हणून तुम्ही हा वाद घालण्यामध्ये मजा नाही. कारण वाद तुम्हाला मग अजून काही शास्त्र सांगता येईल का तुम्हाला? वाद घालायचंच नाही. का नाही घालायचा म्हणले, या वादातून मुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल तर एक गोष्ट करा म्हटले. काय करा? कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा, कोण्याही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग काय करा? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते ही सत्य करा. हे जर केलं तर काय होईल म्हणले? हे केलं तर तुमचा संसार सुफळ होईल. ज्ञानोबा म्हणले माझा संसार यानं सुफळ झाला. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ
मात्रा 10 मात्रा. आजी संसार हे आलं की आजी संसार सुपळ झाला. भरत अण्णाला खऱ्या अर्थानं नुसता पकवाज वाजून संसार सुपळ होतोय का परिपूर्ण होऊन संसार सुपळ होत आहे. देणं तिन्न ज्ञान बा तुकाराम म्हणजे आजी संसार सुपळ. हा परिपूर्णतम अवस्थेला गेल्याच्या नंतरची जी ती अवस्था आहे. आजी संसार सुपळ झाला गे माये. कशामुळे झाला तर देखी येले पाय विठोबाचे. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो आपलासा झाला की मग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. त्याचं नाव निर्वैरता. हा मग ही निर्वैरता जर झाले तर आमच्या जीवनामध्ये काय होईल. निर्वैरता जीवनामध्ये जर झाली तर काय होईल तर निर्वैरतेपर्यंत त्या तत्वापर्यंत जर जीवन गेलं तर एक आपल्या जीवनामध्ये मिळतंय त्याचं नाव आहे आनंद. हा त्यानं काय मिळतोय आनंद रे आजी आनंद अवघा परमानंद रे आनंद रे आजी आनंद. आनंद या तत्वापर्यंत जर तुम्हाला पोहोचत व्हायचं असेल तर तुम्हाला हे साधन करावं लागेल. कोणतं साधन ते साधन अभंगाच्या पहिल्या चरणावर निर्वैर भावे निर्वैर भावे निर्वैर देवानं आपला स्वीकार करावा असं जर वाटत असेल तर म्हणले तुम्हाला हे साधन करावं लागेल. कोणतं म्हणजे निर्वैर व्हावे. एका सोबत नाही म्हटले शब्द वापरलाय सर्व भूतासवे. सर्व भूतासवे म्हणजे काय प्रमाण होऊन गेलं आपलं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. सगळ्यांसोबत बघा निर्वैरता या शब्दाचा अजून जर आपल्याला अर्थ पाहायला गेलं तर एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं आणि त्याचं दुःख पाहून जर आपलं अंतकरण जर डबल दुखावत असेल तर याचं नाव आहे निर्वैरता. ही गोष्ट आपल्याकडून घडत नाही. एखाद्याला जर दुःख झालं तर लोक म्हणतात अजूक का त्याला जर अजूक एक झटका पाहिजे होता. लक्षात येते ना. मग ही जी अंतकरणामधली जी भावना आहे ही भावना अंतकरणामधली जाण्याकरता हे साधन सांगितलं. कोणतं म्हणजे निर्वैर व्हावे. हे निर्वैरता एक शब्द असा आहे की हा निर्वैरता हा जो शब्द आहे आपल्या पूर्ण जीवनाला कलाटणी देणारा शब्द आहे. कलाटणी. कोणासोबतच अशा प्रकारचं वैरत्व नसावं
कुणीही आपल्या समोर आला बघा, आपलं जीवन धर्मासारखं असावं का दुर्योधनासारखं असावं? दुर्योधनाला विचारलं हे जग कसं आहे, एक पिशाना नाही म्हणला, सर्व नालायकच आहे. कोण म्हणतंय? दुर्योधन. पण हाच प्रश्न तुम्ही धर्माला विचारा. या धर्माला जर विचारला तर धर्म म्हणतो या जगामध्ये मला शोधून सुद्धा वाईट माणूस सापडत नाही, याचं नाव निर्वैधता. मला वाटतं हे जीवन आपलं असावं. आणि हे जीवन जर तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर ते वारकऱ्याच्या ठिकाणीच पाहायला मिळेल. वारकऱ्याच्या ठिकाणीच ही गोष्ट होऊ शकते. तुम्ही कुठल्याही एका, आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही कोण आहेत? वारकरी वेगळा आणि महाराज वेगळा. लक्षात आलं तर बघा, हा महाराज हा बाह्य लक्षणा नाही आणि वारकरी हा आंतर लक्षणा नाही. हा महाराजाच्या ठिकाणी फार तुम्हाला बदल पाहायला मिळतील. महा आणि राज, पुढे एक राजा शब्द आला त्याला. महाराज कुणाला म्हणायचं आणि राजा कुणाला म्हणायचं सांगू? खरा महाराज या शब्दाचा अर्थ वारकरीच हा शब्द होतो. राजा आणि महाराज या दोन शब्दाचा जर आपण विचार केला तर राजा त्याला म्हणतात आणि महाराज त्याला म्हणतात. उत्तर आहे का? जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हटलं जातं आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला महाराज असं म्हटलं जातं. पण आतल्या शत्रूवर विजय मिळवण्याकरता त्याला बाहेरचा कुणी शत्रूच नसावा लागतो, त्यावेळेस तो महाराज या तत्वापर्यंत जात असतो. पण इथं महाराज ह्याची तारीख घ्यायची का म्हणलं की ते मग त्याच्यापेक्षा तेवढं भारी कीर्तन करतोय. लक्षात येते ना तुमच्या? ही निर्वैधता नाही, ही निर्द्वंद्वाची अवस्था नाही, ही कशाची अवस्था आहे? वैरत्वाची अवस्था आहे. जोपर्यंत तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी, अंतःकरणातली भेद नावाची वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुख ज्याला म्हणतो आपण, आनंद ज्याला म्हणतो आपण, ते आपल्या हातामध्ये लागत नाही. आणि तो आनंद मिळवण्याकरता आज तुकोबराय प्रवृत्त झाले की निर्वैर व्हावे. कोणासोबत? एका सोबत नाही म्हटले तर सर्व भूता सवे आणि साधन बरवे. हे जर साधन केलं तर तो भगवान परमात्मा तुमचा अंगीकार करेल. तरच अंगीकार करील नारायण बडबडतो शीन नेवीन. जर बाकीची जर तुम्ही बडबडितो शीन येणेविन म्हणजे बडबडतो शीन येणेविन या शब्दाचा अर्थ करायला गेलं तर फार तुमच्या कानाला कर्कश वाटेल. बाकीची व्यर्थ बडबड आहे. तुकोबारा म्हणतात गळ्यामध्ये माळा घातल्या, लय ज्ञानाचे डोस लोकांना पाजवतोय, हे म्हणले बडबडितो शीन येणेविन. जर निश्चित ज्ञानाचा डोस पाजत असेल आणि वागण्यामध्ये जर शून्य असेल तर हा शब्द लावायचा. काय? बडबडतो शीन येणेविन. आपल्याकडे एक म्हण आहे ना, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. आता इथं शब्द लावून घ्या, बडबडतो शीन येणेविन. हा, लोकांना जर उपदेशाचे डोस जर पाजत असेल तर तो व्यर्थ बडबड आहे. तुकोबाराय म्हणतात उपदेश करण्याचा अधिकार कुणाला भरत आणला? उपदेश करण्याचा अधिकार कुणाला आहे? हा जर तुम्ही बारीक याच्यावर जर विचार केला तर तुम्ही म्हणाल महाराज लोकांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का? हा, महाराज लोक उपदेश करत नाहीत. लक्षात घ्या, महाराज लोक हे उपदेश करत नाहीत तर महाराज लोक हे अनुवाद करतात. लक्षात आलं तर बघा, अनुवाद वेगळा आणि उपदेश वेगळा. पाठामध्ये जर गुरुजीने शिकवलं, उपदेश वेगळा आणि अनुवाद वेगळा. पाठामध्ये जर गुरुजीनं शिकवलं तर ते गुरुजींना शिकवलेलं हा झाला उपदेश आणि त्याच शिष्यानं दुसऱ्या दिवशी ते शिकवलेलं सांगणं हा झाला अनुवाद. तसं संत परंपरेच्या शब्दाचा आम्ही तुमच्यापर्यंत तुम्ही जे अभ्यास केला ते तुमच्या पुढे आम्ही मांडण्याचा जो प्रयत्न करतो याला उपदेश म्हणता येणार नाही, हा अनुवाद आहे. विठ्ठला महाराज लोक उपदेश नाही करत, उपद्व्याप करतात. लक्षात आलं तर बघा, हे उपाध्याय पण उपदेश याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आमच्या उपदेशातून यदा कदाचित माऊली आपल्या उपदेशातून चांगलं तर नाही व्हायचं बरं का, पण वाईट पण होणार नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा, चांगलं तर नाही होणार पण वाईटही होणार नाही, पण या मधला जो दुवा आहे माऊली, चांगलं आणि वाईट याच्या मधला जो दुवा आहे ती प्रक्रिया आपली. विठाला मग हे आता माऊलीने जे उत्तर दिले ना, चांगलं नाही होणार, वाईट नाही होणार, पण काय होणार? चांगलं जरी नाही झालं आणि वाईट जरी नाही झालं तर काय होईल म्हणले? बरं होईल. काय होईल? बरं होईल. म्हणून ऐकायचंय उपदेश भलत्या हाती.
आणि झाला चित्ती धरावा. कुणाच्याही हाताला जर चांगलं मार्गदर्शन जर होत असेल, बायको जरी आपल्याला उपदेश करत असेल, ऐका बरं, तरी सुद्धा तिचं आपण ऐकलं पाहिजे. म्हणून आपल्या आईने म्हणून बाईल गोरे झाला. लक्षात आलं तर बघा बरं, तिने जर हिताचं जर सांगितलं तर बायकोनी जरी सांगितलं तरी ते आपण ऐकावं, आणि ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी सांगितलं तरी ऐकावं, आणि अनहिताचं ज्येष्ठांनी जरी सांगितलं तरी ऐकायचं नाही. याचं नाव उपदेश. आणि असा उपदेश आज ही संत परंपरा करते की या तत्वापर्यंत तुम्ही जाऊ शकता, देवापर्यंत होऊ शकता. पण याच्याकरता महाराज हे निर्वैर व्हावे. ही निर्वैरता ही गोष्ट खरी म्हणली, कळालं आम्हाला. हे साधन केलं आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण अजून काही आहे का म्हणले, एक गोष्ट म्हणले काय म्हणले, या जगाकडे पाहताना ही माझा आहे, हा जवळचा आहे, हा माझा स्वैर आहे, हा माझा परक आहे, हे सुद्धा धरायचं नाही म्हणले तिसऱ्या चरणात. समानाची गणे सोयरे पिशून समानाची गणे सोयरे पिशून समानाची गणे सोयरे पिशून समानाची समानाची घडे चित्त परवडे उपकारी. हा माझा स्वैर आहे, हा माझा जवळचा आहे, हा माझा परक आहे, ही सुद्धा भावना अंतःकरणामध्ये गेली पाहिजे. सगळ्यांकडे जर पाहिलं तर ज्ञानोबरायचं फार एक सुंदर अभंग आहे. ज्ञानोबरा म्हणतात तुम्हाला ह्याचा अंगीकार करून चालणार नाही, याला तुम्हाला बाहेर टाकावं लागेल. रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, रुनु झुनु रुनु रे भ्रमरा, रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा, रुनु झुनु रुनु झुनु रे माऊली शब्द टाकलाय ऋणू झुनू. आता ऋणू झुनू या शब्दाचा अर्थ काय होतो? एक ऋणू आणि दुसरं झुनू. ऋणू झुनू म्हणजे काय? तर ऋणू शब्दाचा अर्थ होतो मी आणि झुनू शब्दाचा अर्थ होतो माझं. हा, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. मी आणि माझं हा जो तुझ्यातला अवगुण आहे तो काय करून टाक, काढून टाक. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, भोगी तू निश्चयू रे भ्रमरा. हे बाहेर गेलं की तू भोगणार कुणाला? निश्चळ परमात्म्याला. हा,
त्याला भोगण्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल, गात जागा गात जागा गात जागा गात आरती तुकाराम महाराजांची प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. याच्यातलं एक तुकडा बघा, अहंता आणि ममता दौडोनी निज शांती वरील. पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव अहंतेचा, पुसुनिया ठाव एक वासुदेवन. आता अभंग तिसऱ्या चरण त्याला लावून घ्या. सोय रे पिशवनी समानाचे घडे, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, आणि पुसोने ठाव अहंतेचा. अहंता आणि ममता या दोन्हीचा का त्याग झाला की शिल्लक राहिलेला तो भगवान परमात्माच आहे. आणि तो भगवान परमात्मा त्यावेळेस तुम्हाला मिळेल. पण तो भगवान परमात्मा मिळण्याकरता अजून काय करावं लागेल? तुका मने चित्त तुका मने चित्त दालियानी, तुका मने तुका मने तुका मने चित्त धालियानी, तुका मने चित्त धालियानी, तुका मने चित्त
विलासखाली गौरी आणि भैरवी जवळपास जवळजवळच याच्याकरता सुद्धा तुकाबाई चित्त झाली आहे निर्मळ. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय मन एकाग्र झाल्याशिवाय हा राग गाऊ शकत नाही. कारण भैरवीचे स्वर आणि विलासखालीचे स्वर हे दोन्ही जर मिश्र झाले तर तिसरंच काहीतरी वेगळं होतं. पण याच्याकरता फार जपून एक एक स्वर लावावा लागतो. तरीचा सकाळ केले हो
सजल नयन सजल नयन भाव बंद या जळी मिसळते भाव बंद त्या जळी मिसळते सजल तरीच अंगीकार